गुड मॉर्निंग। आज मी बनवणार आहे चिकन। मी इकडे बघा अर्धा किलो चिकन घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून। त्यासाठी मी इकडे मसाला तयार केला आहे। यात मी जास्त काही घेतलेलं नाही, फक्त कांदा, टोमॅटो, थोडा अद्रक, लसूण, थोडंसं खोबरं आणि थोडेसे 2-3 काजू, बस इतकंच घेतले, जास्त काही नाही। इकडे बघू शकता थोडा कढीपत्ता आहे आणि हे आपले घरगुती मसाले तर तुम्हाला माहितीच आहे। आता आपण स्टार्ट करू। आता आपण मसाला चांगला केला आता यात आपण मसाले घालू। मसाले मस्त असे शिजवायचे आहे, तेल सुटेपर्यंत आपल्याला। लोक मस्त असे मसाले तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊ। मी इकडे दही घेतलं आहे। आता मी दही थोडंसं वाटून घेते। आपल्याला दही पण घालायचं त्यात। आता दह्याला जे अशा काटोळ्या असतात त्या मी फोडून घेते मिक्सरमध्ये। बघू शकता मी मिक्सरमध्ये दही चांगलं असं वाटून घेतलं आहे। आता मी हे दही पण याच्यात घालते। आपल्याला यात पाणी नाही घालायचं चिकनमध्ये, त्याच्यावरतीच आपल्याला चिकन बनवायचं आहे। आता आपण हे सगळं असं व्यवस्थित एकजीव करू। पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे। बघू शकता मी इकडे हे दही घेतलं होतं ना, दह्याच्या डब्यामध्येच थोडंसं पाणी घालून फक्त धुवून घेणार आणि मिक्सरमध्ये पाणी घालून स्वच्छ थोडंसं धुवून, आणि हेच पाणी बघू शकता, इतकंच पाणी मी यात ॲड करणार। फास्ट गॅसवरती मस्त असा मसाला थोडा 5 मिनिट आपल्याला शिजवायचा। बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता आपण यात चिकन घालूया। आता यातच आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं। आता आपण याला 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून मस्त असं शिजवून घेऊ। एकदा चिकनला व्यवस्थित असं हलवून घेऊ। मस्त असं हलवून घेऊ। बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या चिकनला, आणि आपलं चिकन अजून थोडंसं शिजायचं बाकी आहे। आणि एकदा हलवून आणि परत याच्यावरती झाकण। बघू शकता मस्त असं आपलं चिकन शिजलेलं आहे, खूप छान असा कलर आलेला आहे चिकनला। आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। थँक्यू सो मच।